नमस्कार सर्वांना. आज आहे माझ्या इंटरमिटेंट फास्टिंगचा 11वा दिवस. तर सकाळी-सकाळी एक्सरसाइज केल्यानंतर मला खूप असा विकनेसपणा येत असतो. तर मी सकाळी कधी-कधी हे चिया सीड्स घेते आणि चिया सीड्स घेतल्यानंतर आपल्या 16 तासाच्या फास्टिंगमध्ये मी जेव्हा 16 तासाचा फास्टिंग ब्रेक करत असतो, तेव्हा कुठलीही एखादी भाजी घ्यायची, कुठलीही एखादी सब्जी घ्यायची. त्यानंतर मी ज्वारीचीच भाकर खाते, पोळी खात नाही आणि प्रोटीन्स जास्तीत जास्त आपल्या डाएटमध्ये प्रोटीनच घेण्याचा प्रयत्न करायचा, हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि त्यानंतर संध्याकाळी घेतली फ्रेश आणि ह्या सीड्स घेतल्या आणि रात्री जेवण जास्त मला घ्यायचं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी रात्री एक ऑरेंज आणि 4 बदाम घेतले, जास्त मला भूक नसल्यामुळे. तर ज्यावेळेस आपण डाएट करत असतो त्यावेळेस प्रोटीनचा इंटेक हा बऱ्यापैकी असला पाहिजे. वॉटर इंटेक पण आपला चांगला असला पाहिजे आणि ह्या सीड्स कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील. कुठेही तालुका प्लेसला, खेड्यावर, ग्रामीण भागामध्ये कुठेही या मिळतात. त्या खाण्याचा उद्देश माझा एकच असतो, की मला ग्रीन टी किंवा अफ्रेश किंवा विदाऊट शुगरची चहा आवडत नाही. मळमळ होतं त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे मी त्या बिया घेत असते.